स्वागत आहे मित्रांनो तुमचं द अजित शो या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, सध्या आज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब यांची जयंती। मित्रांनो, मी उभा आहे धाराशिव मधील राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब या उद्यानापासून। मित्रांनो, या उद्यानाची एकदम बिकट अवस्था, अक्षरशः शेवटचा श्वास हे उद्यान मोजत आहे। अतिक्रमण, घाण, मोकार जनावरे आणि वाढलेले झाड झुडप, कचरा, बाथरूमची लघवीची सोय नाही असं हे उद्यान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। मित्रांनो, तुम्हाला मी खाली दाखवणार आहे उद्यानाची अवस्था। मित्रांनो, खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर जिजाऊ साहेबांची जयंती आपण मोठ्या उत्साहात साजरी करतो, पण त्याचं नाव दिलेल्या उद्यानाला आपण म्हणजे अक्षरशः त्याला आपण काळजी करत नाही। खऱ्या अर्थानं जयंती करत असताना आपण त्याचे विचार आपल्या डोक्यामध्ये घेतले पाहिजे, नाहीतर आपण त्यांचे डीजे लावून आपण त्याच्या समोर नाचतो, हे एकदम चुकीचं आहे। त्यांचे विचार आपण डोक्यात घेतले पाहिजे महत्वाचं। मित्रांनो, आपण माझ्या पाठीमागे बघत असाल की जे उद्यान आहे हे धाराशिव मधील एक मुख्य उद्यान आहे। धाराशिव मध्ये दुसरं कुठल्याही प्रकारचं उद्यान नाही, फक्त हेच उद्यान आहे। तर माझे तत्काळ आपल्या सर्वांना विनंती आहे की हे आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा, विचार करायचा, या व्हिडिओला कमेंट करायची, आणि सगळ्यात महत्वाचं कारण काय, कोणी जिम्मेदार आहे याला, तुम्ही आम्ही जिम्मेदार तर आहोतच, प्रशासन देखील तेवढं जिम्मेदार आहे, ते आपल्या कमेंट मध्ये सांगायचं। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला दाखवणार आहे मी सर्व गोष्टी। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही आहे आपल्या धाराशिवचं उद्यान आणि याचं नाव आहे राष्ट्रमाता जिजाऊ साहेब। तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आतमध्ये या सगळ्या गोष्टी दाखवतो या। मित्रांनो, आपण आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकता की या ठिकाणी ही देवरास असे जनावर आहे। तर धाराशिवकरांनो, ह्या पाठीमागे बघत असाल तर तुम्ही या प्रकारे किती मोठी झाडे वाढलेली आहेत, आणि ही बघत शकता तुम्ही घाण, म्हणजे लोकांनी काय केलंय तर आपल्या जे घराचं बांधकाम करायचं असताना जे घाण निघाले असेल, जी माती असेल, दगड असेल, ही ताण टाकले, म्हणजे याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष आहेच, आणि सध्या आपलं देखील दुर्लक्ष आहे। आपलं देखील मित्रांनो कर्तव्य आहे की अशा ठिकाणी आपण घाण करू नये। आपल्या धाराशिव मध्ये बऱ्याच वेळेस जी सामाजिक संस्था असतील, जे सामाजिक कार्यकर्ते असतील, यांनी वारंवार निवेदन दिलेलं आहे, कमीत कमी याची दुरुस्ती करा किंवा याचं नाव बदलण्यात यावं। अद्याप शासनाने कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी केलेलं नाही। तुम्ही ही तर सुरुवात आहे, तुम्ही आता माझ्या मागे इथे या ठिकाणी बांधकामाला टाकलेली दगड, माती, घाण आहे, या ठिकाणी पूर्ण वाढलेली झाडी झुडप आहेत, तर तुम्हाला त्या ठिकाणी पुढे दाखवतो। अक्षरशः मित्रांनो, या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं स्वच्छतागृह नाही, लोक या ठिकाणी येतात, आपले नाही ते कृत्य करतात, ते आम्ही तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दाखवू शकत नाहीत, का तर आम्हाला मगाशीच म्हणत होते की तुमचं काय काम आहे, या ठिकाणी काय करायला लाव, म्हणून त्यामुळे आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही की या ठिकाणी किती वाईट कृत्य घडू शकतात। या ठिकाणी लोक येऊन अक्षरशः दारू पित आहेत, आणि म्हणजे सांगण्यासारखं नाही, तुम्हाला दाखवण्यासारखं सुद्धा या ठिकाणी नाही। मित्रांनो, माझ्या पाठीमागे या इकडं तुम्हाला त्या ठिकाणी पलीकडे दाखवतो मी घाण किती केली ती। या तो भाग माझ्या पाठीमागे दिसतोय, हा धाराशिव मध्ये जाणारा सिटीमध्ये रस्ता आहे, आणि मेन रस्त्याच्या बाजूलाच या ठिकाणी हा उद्यान आहे। मित्रांनो, गेल्या काही दिवसामध्ये म्हणजेच 31 जानेवारीला म्हणजे नवीन वर्ष सुरुवात करत असताना आमचे मित्र अजय ढोबळे, पवन भालेकर, प्रशांत चव्हाण आणि सुजित राठोड या 4-5 जणांनी मिळून या ठिकाणी स्वच्छता केली होती। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जर जिजामाता उद्यान जपता येत नसेल तर किमान तिथे घाण तरी करू नका। प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे। आता गेल्या वेळेस आपण नगरपालिकेची निवडणूक झाली, त्या निवडणुकी देखील मध्ये याचाच मुद्दा उचलून धरला गेला की बाबा आम्ही हे भाग सुधारू, याचं उद्यानाला आपण सुशोभीकरण करू, पण अजून देखील त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी काही काम केलेलं नाही। बरं, बघू आता तर ते
पुन्हा म्हणतील व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये म्हणतील बा ते आताच निवडून आलेत करतील काम. ठीक आहे, वेळ बघू, वाट बघू. येणाऱ्या पुढच्या वर्षी म्हणजेच आपल्या मासाहेबांची जाऊ जयंती म्हणजे 2027 मध्ये या बागेचं सुशोभीकरण झालेलं आपल्याला बघायला मिळेल. काय होतंय, समजा आता मी आहे, मला रविवारी येऊन या ठिकाणी जेवण करायचं असेल, आपली लहान लेकरं असतील या ठिकाणी खेळायचं असेल, तर या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं खेळण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी सुशोभीकरण किंवा म्हणेल तशी असे उद्यान नाही. मित्रांनो, आम्ही एंट्री करत असताना या ठिकाणी बरेच तरुण असतील किंवा गाव याच सिटीमधली जी व्यक्ती असतील ते या ठिकाणी म्हणजे नाहीण्याचे कृत्य करतात. या ठिकाणी शौचालय नसल्यामुळं कुठेही शौचालय केलं जात आहे, कुठेही या ठिकाणी जे नाही ते कृत्य केलं जात आहे. मित्रांनो, या ठिकाणी बागेमध्ये येऊन लोक दारू पित आहेत, गांजा ओढत आहेत, नाही तर उलट डाव देखील खेळत आहेत. याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे मित्रांनो. आणि नाहीतर आणि पाठीमागं जर बघितलं आपण रस्त्याच्या बाजूला तर पूर्णपणे ह्याच्या बाजूला बागेच्या बाजूला म्हणजे उद्यानाच्या बाजूला अतिक्रमण केलंय आणि या अतिक्रमण केलेलं आहे त्याच्याकडे देखील शासनाचं दुर्लक्ष आहेच. दुसरं महत्वाचं जे बॅनर मध्येच आपली घटना घडली, बॅनर खाली काही लोक अडकले मेले, बॅनर लावू नका अशी घटना घडल्या तरी थोडे लोक ऐकत नाहीत. शासन त्यांच्याकडून म्हणजे त्यांना पैसा जाते ना प्रशासनाला, त्याच्यामुळे ते अनधिकृत बॅनर आहेत ते देखील काढण्याचं काम या ठिकाणी झालेलं नाही. मित्रांनो, ही जी मोठी मोठी झाडं दिसते तुमच्या पाठीमागं, ही झाडं अक्षरशः मला वाटतं 20-25 वर्षापूर्वी लावलेली असतील. म्हणजे त्या वर्षी ज्यावेळेस हा उद्यान सुरुवात झाली त्यावेळेस उद्यान एकदम चांगलं असेल, पण त्यानंतर पुन्हा प्रशासनाचं दुर्लक्ष झालं आणि या बागेत कुठल्याही प्रकारचं म्हणजे नासधूस पूर्ण झालेली दिसून येते तुम्हाला इथे. या ठिकाणी आपण त्या गेटवर सुरुवात केली, पूर्ण जी संरक्षण भिंत आहे ती फुटलेली आहे. त्यातून बेवस डुकरं जनावरं सगळे आतमध्ये येतात. या ठिकाणी भरपूर झाडे वाढलेली आहे, जिकडे नाही तिकडे कचरा आहे. मध्ये आमच्या मित्रांनी येऊन घाण काढली, अजून घाण झालेली आहे. म्हणजे आपल्या धाराशिव मध्ये फक्त एकच उद्यान आहे आणि ते उद्यान देखील म्हणजे सुशोभीकरण झालेलं नाही. लोकांनी बसायचं कुठं? लहान लेकरं जर आज म्हणले बाबा तुम्ही धाराशिव मध्ये काय तर आम्ही हे दाखवायचं का उद्यान दाखवायचं का असलं म्हणजे जे आपल्या लोकांना कळालंच नाही बाबा काय स्वच्छ ठेवावं काय नाही ते. ही परिसर एवढा चांगला आहे, ह्या परिसरात पूर्ण वाट लावलेली आहे. आम्ही या मार्फत तुम्हाला व्हिडिओ करण्याचं कारण एकच आहे मित्रांनो आज की मासाहेबांची जयंती जयंती आलेली आहे. जयंतीत जहा आपण कुठल्या प्रकारे करता नाही तर खर्च करता बऱ्याच ठिकाणी खर्च केलेला असते आणि ती खर्च करून देखील आपल्या या ठिकाणी आज म्हणजे हे बागाचं आपण हे करत नाहोत. या ठिकाणी आपण कुठल्या प्रकारचं निवेदन दिलं, आता बरेच समाज संस्था असतील त्या निवेदन देखील दिलं होतं किंवा नाव बदला किंवा सुशोभीकरण करा, प्रशासनाने दखल घेतलेली नाही. आज आपण मासाहेबांच्या नावाखाली बऱ्याच ठिकाणी आता एखादं समजा स्मारक बांधलं असेल कुठलं किंवा मग त्या ठिकाणी जर एखादं मोठं एखादं बांधकाम असेल स्थळ असेल त्याला नाव द्या म्हणून आपण वारंवार त्याला विनंती करतो. मग ते नाव दिल्यानंतर त्यांचं जे आपण नाव दिल्यानंतर ती बाग असेल किंवा ते स्मारक असेल किंवा एखादी इमारत असेल ते स्वच्छ ठेवण्याचं काम हे आपलं असतं, हे आपण करत नाहीत. मित्रांनो, कुठल्याही प्रकार तुम्हाला तळमळीची एकदम विनंती आहे की असं कुठल्याही प्रकारचे घाण करू नका आणि प्रशासनानं याची तत्काळ नोंद घेऊन तात्काळ याचं सुशोभीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून एखादा बजेटमध्ये याला बसवून चांगलं एकदम म्हणजे नंबर 1चं करावं आणि या ठिकाणी आपलं वॉचमॅन ठेवून त्याने तुम्ही 20 रुपये तिकीट करा त्या वॉचमॅनसाठी आम्ही त्याला देऊ. 20 रुपये तिकीट ठेवा, आतमध्ये येऊन बाबा परिसर लहान लेकरं खेळतील अशी आपण आशा ठेवू. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. सगळ्यात महत्त्वाचं आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काय वाटतंय बाबा अजून बाबा काय झालं पाहिजे, कुणी दखल घेतलेली नाही, कुणी काय केलं याच्या बागेचा आणि या बागेची जी हालत झाली ती कुणामुळे झाली ही देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगा.